बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा एकच आहे. परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा एकच आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण भेट झाल्यावर आपण निर्माण होती तात्या. तर ते आणि शेतकरी असे की शेतातले त्याला काय माहित नाही. तर परभणी जिल्ह्यातला शेतकरी म्हणायला बाबा काय होईल ऊसाचा आपल्या पहिला भाव किती मिळेल. तर त्याला असा निर्माण व्हायला लागलाय संशय परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा. तर ते आता तुमच्याकडचं चालू झालं माझ्या ऊसाचं काय ही थोडी एक अनामिक भीती त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायली. म्हणून मी या ठिकाणी दोघातला संवाद तुम्हाला पद्धतशीर सांगतो की या मालकाचं वर्णन करायला परभणी जिल्ह्यातला शेतकरी मोठा माणूस आहे, नक्की तुमच्यापेक्षा आम्हाला 100 रुपये आगाव देते काय की असं इथल्या शेतकऱ्याला वाटायला. तुमच्या इकडे केवढं मिटलंय त्याच्यानंतर एखाद्या 100 आम्हाला आगाव मिळतात काय की, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये कारखानदारी किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये कारखानदारी विषय असा आला की पहिले ध्वनबंदी होती. परभणी जिल्ह्यातला ऊस बीड जिल्ह्यातले कारखाने नेत नव्हते आणि कोण्याच जिल्ह्यातला ऊस कोण्याच कारखान्यात जात नव्हता. तर स्वर्गीय मुंडे साहेबांच्या काळामध्ये ही ध्वनबंदी शेतकऱ्याची उठवली. त्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये मी फक्त 18 वर्षाचा होतो. 18 वर्षी शेतकरी जवळ आल्यामुळं थोडा मागचा इतिहास सांगतो तुम्हाला की अतिशय दर्जेदार पुणे मध्यनाथ कारखाना चालू लागला, अतिशय दर्जेदार पुणे नरसिंह कारखाना चालू लागला आणि या कारखाना अतिशय दर्जेदार पुणे बोधू कारखाना चालू लागला. सर आमच्या तरुण वयातले कारखाने तर तिथून जे कारखान्याची वाट लागत गेली, ध्वनबंदी उठली, गॅस करार आला, आणखी कारखाने आले, तसे तसे आपले शेतकरी आणि शेतीमालाच्या भावाची वाट लागायला चाललं. आणि आता अशी वाट लागली की सगळ्यांनी ठरवले सगळेच भाव वाढवायचे. सोन्याचा भाव वाढवायचा, पेट्रोलचा भाव वाढवायचा, खताचा भाव वाढवायचा, मजुरीचा भाव वाढवायचा. फक्त शेतकरी त्याच्या मालाचा भाव वाढवायचा नाही आणि शेतकऱ्याला गाडीत लागण्याचं काम सरकार करायले. म्हणून या शेतकऱ्याचं बोलणं खाऊन उठलंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता शेतकऱ्यांच्या द्वारानं लढायला शिका. एकंदरीत सगळ्या धोरणाचं काय सांगायचं तात्या राजन साहेब, मी काय सांगतोय की माणसं विचार करण्यात तयार नाही. बाबा ऊस लावायला किती पैसे लागायले. आता काय काय माणसांना गावात सकाळी वाटतं माणसाला माझा मला स्वभाव तापडे 2-4 माणसाला मी घसा बोललो गावात आणि बीडमधून पाहुणे गावाला मुकामाला झोपायले आणि तुम्ही शेतात ऊस लावून घरी झोपायला. थोडे जीवाला लाज होत द्या, आंदोलनामध्ये सहभागी व्हा. मी तर काही राजकारण करत नाही. मी शेतकरी संघटना सोडली की नीट शेतात जाऊन बसलो. मी बऱ्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि मला कोणताच पक्ष आवडत नाही, कोणताच राजकारणी आवडत नाही आणि राजकारणाशी घेणं देणंच नाही. मी नीट शेतात जाऊन बसलोय. पण मला एकला आवडत आहे कुठे शेतकऱ्याचं आंदोलन लागलं की मला तिथं जाऊन उत्स्फूर्तपणे भाग वाटतंय. म्हणून मी शेतकऱ्याच्या पोराला गावकऱ्याला भागातल्या माणसाला पाहुण्याला रावल्याला फोन लावणे बाबा आंदोलनामध्ये सहभागी आणि पुढच्या लेकरांना पुढच्या पिढीला संदेश चांगला द्या. पुढच्या पिढीला संदेश चांगला देणं गरजेचं आहे. मी जर लाखो रुपये शेतात लावून ते जर माल तयार करून मी जर माल बाजारात गेला त्याचा भाव ठरवायचा अधिकार मला मिळाला पाहिजे. हे पुढच्या पिढीला शिकवायचंय. मी संघर्ष करायचा राजाचं त्या एकटा कारखान्याचा प्रश्न नाही, ठेवाडीचा प्रश्न नाही, भाव वाढत नाही, शेतीचा भाव का वाढत नाही, टॅक्सीचा भाव का वाढत नाही. कुठेतरी तुम्हाला प्रश्नावर त्या तरुण पोरावर जागा करावं लागणार आहे. तरुण पोराला तुम्हाला शिकवावं लागणार आहे. वापस तुम्हाला चोराला उतरावं लागेल. सरसरच्या माणसाचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. ह्याची संघटना, कच्ची संघटना, शेतकरी संघटना, स्वाभिमानी, अभिमानी, रयत संघटना हे काहीच नाही मित्रांनो. जे शेतकऱ्यासाठी लढते त्याच्या संघ तुम्ही, त्याच्या संघ आम्ही. जे शेतकऱ्याचा प्रश्न उचलतो त्याला चिठीवर पुढे मतदान जर कोणी हरामखोराला करीत असताना शेतकऱ्याचा गळा दाबून जर त्याच्या मालाचा फायदा दाबून जर कोणी कुत्र्याला मतदान करीत असताना तर तुम्ही मतदानच करू नका. मतदानाला फीस करणार, कुणाच मतदान करू नका आणि मी कुणालाच मतदान करीत नाही. मला हे लोकसभा नाही, मला लोकशाहीची मान्य नाही. 1947 देश स्वतंत्र झाला, 1960 स्वतंत्र झाला. कोणताही कापूस घातला तर इतकं सोनं येत होतं आणि आता इतकं सोनं घातलं तर किती कोणता कापूस घालावा लागला त्याचा जरा विचार करा. आर्थिक विचार करा.
का बसल्या? नुसतं ऊसाला पाणी देऊ नका. ऊस माझ्या ऊस केवढा आणि तुझ्या ऊस केवढा ह्याचा विचार नका करू. थोडं आर्थिक गणित करायला शिक. सर मला म्हणायचं की 1 एकर ऊस लावायला आहे का कुणाचा अभ्यास? नाही तर मी सांगतो. माझ्यापेक्षा कोणी जर अनुभवी असतील तर त्यांनी सांगा, काय हरकत नाही. पण माझ्या मातीस तो नांगरट करून लय पाऊस झाला सर, लय पाऊस झाला, काही सांगा नाही. आता ही जात शेतकऱ्याची जात कशी जगायली आहे मलाच प्रश्न पडला पाहिजे. माझ्या खिशात रुपडा नाही. इतका पाऊस झाला सर, गेल्या वर्षी ऊसाला काय उतार येईल? सगळ्या ऊसाने पाणी होतं आमच्या गोदा काटसर, इथपर्यंत पाणी येतं ह्या खाड्यात. तर ऊस सगळे पाण्यात होते. कारखाना तर चालू झालाय. मला हे सांगायचंय, आपण एका यंत्रामध्ये बापापासून घेतलेले पैसे किती खर्च होतात? नांगरट करा, सरी घ्या, वरमा घ्या, पाणी घ्या, आणि आता एकट्याला 1 एकर ऊस लावणं शक्य नाही म्हणून गुत्त द्यावं लागेल. 7-8 हजार रुपये एका एकरला गुत्त द्यायचे. म्हणजे लागवडीपासून, पाणी देण्यापासून, खत घालण्यापासून, फवारण्यापासून तुमचा प्रोग्राम येईपर्यंत किती खर्च ऊस व्हायलाय? म्हणजे 1 टन ऊस तयार करायला किती पैसे लागाले? ते आपण जर आपल्या डोक्यात आले आणि आपल्याला कारखाने किती द्यायला लागलाय, मग राग यायला पाहिजे का नाही? रागाची नाही कुणाला, राग येत आहे ना. मला काय म्हणलं आमच्या साहेबाला, तू असं म्हणलास. जनता साहेब तो घर चालवाय, साहेब मोठे झाले, साहेबाचे पोरं मोठे झाले, आणि कार्यकर्ते तिथेच राहिले, निघून मेले, निघून मेले, घासून मेले. मी 1993 पासून राष्ट्रीय कारखान्यापासून साखर धंद्याचा अभ्यास करतोय. 1993 ज्या माणसं साहेबाच्या घरी होते त्या माणसाची अवस्था बघा आणि त्याच्या पोराची अवस्था बघा. म्हणजे मला काय सांगायचं, किंवा शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यापेक्षा, माल तयार करण्यापेक्षा पुढे जाऊन एकत्रित होऊन सगळं सांगा. तुम्ही आम्ही म्हणायचं नाही सर, तुम्ही आम्ही कधीच म्हणायचं नाही. बघा आता आमच्या दोस्तांनी काढून 26,200 रुपये या काय करता जास्त ते लावणीचं काय माहिती ना, 12 महिन्याचा बँकेच्या व्याजाचा हिशोब लई पुढे होते, असू द्या, त्याचं काय नाही. मला ढोबळपणे तुम्हाला एक सांगायचं की आपण आता युट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. मी 20 वर्षाखाली आंदोलन करायचं, आपण योगेश्वरला आंदोलन केलं सर, डिव्हिडंडसाठी आंदोलन केलं, ऊस गाळपासाठी आंदोलन केलं. तिथं सामंत साहेब होते, वैद्यनाथला मुंडे साहेब होते, तिथं मोर्चे नेले आपण, त्यांना भांडण. आणि त्या भांडणात आणि ह्या भांडण म्हणजे आता तात्विक भांडण असतं, आपली काय वैयक्तिक दुश्मनी नसते. हे लढायचं, हे शेतकऱ्यासाठी लढायचं, शेतकऱ्याच्या भावासाठी लढायचं. तर हे तात्विक भांडण त्यांच्यासोबत होतं, पण ते माणूस ग्रेट होतं, त्याला ग्रेट काम होतं. मी योगेश्वरी कारखान्याला आंदोलन केलं 20 वर्षापूर्वी. सामंत साहेब म्हणले, बाबा मी कारखाना तयार करायला मला 25,000 रुपये द्या, एक शेअरचं 25,000ला, आणि 10 लाख भरले की प्रमोट तात्या तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने 10 लाख भरले इथं बनवून. म्हणजे मोठ्या माणसं म्हणजे 50 उसावं. मग ते आमच्या भागात सुद्धा रावसाहेब पाटील, लक्ष्मीकांतराव घोडे त्या माणसाने 10 लाख रुपये भरले योगेश्वरी कारखान्यात, आणि माझ्यासारख्या फाट केला 25,000 भरले. सामंत साहेब म्हणले, त्यावेळेस मोठे होते 25,000. सामंत साहेब म्हणजे आम्ही 12% तुम्हाला डिव्हिडंड, म्हणजे तुम्हाला दरवर्षी 25,000चे 12% देऊ. म्हणजे कोणी लाखाचे 4 शेअर सगळ्यातले असले त्याला 12,000 रुपये डिव्हिडंड मिळणार. आणि अक्षरशः कार्यकारी संचालक रघुवेशन पोरे यांच्या नावानं आम्हाला सनदी दिल्या. सनदी जसं 10वी पास झाल्या सनदी द्या, मार्क मी म्हणून सनद येतोय तशी सनद दिली आम्हाला, सर्टिफिकेट दिली त्याच्या. अतिशय दर्जेदारपणे काम चालू होतं, मस्त गाळत चाललं होतं. पण तुम्हाला सांगतो, ह्या भागातल्या बाकीच्या कारखान्यांनी त्याला डिस्ट्रिक्ट केलं. बाकीचे म्हणजे हे राजकारणी, त्यांचं इकडे काय तेवढं राजकारणाचा समान होता. सामंत साहेबाचा व्यापारी माणूस होता, त्याला वाटलं जरा इकडं आपला व्यापार चालू, त्याला माहिती कापडाचा व्यापार, 25 रुपये मीटर आणायचं, 30 रुपये मीटर विकायचं. त्या कापडात काय घटवत नसते, काय नसते, आक्षेप नसते, फाकत नसते, त्याच्यामुळे त्याच्यात काय तोटा नव्हता. पण कारखानदारीचा इंगाच त्याला माहिती, ही नैसर्गिक आपत्तीवर चालणारी कारखानदारी. मन साहेब 100 पुढे राहा.
भगवान जोडकांचा ऊस होता सगळ्या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस होता. एक्साईज पिरियड आला, मग तिथं काय झालं, तिथं हरामीपणा झाला. मी आंदोलन केलं, 4 दिवस उपोषण केलं, एकटाच उपोषण राहिले. अजून मी माझे 4-5 दिवस उपोषण राहण्याची कॅपॅसिटी आहे. मी बघत असतो, 2-2 दिवस उगत जेवत नाही मी सरकारचं. मला असं राग आला सोयाबीनची या दिवशी मार्केटमध्ये नेलं, तरी फटक्यात पुन्हा पैसे व्यक्त करावं. पुणे आपल्याला दोस्तच राहिला, झाडं झुडपं ऊस कापूस टमाटर कोबी हेच दोस्त आहेत आपले, गाजर गवत कुत्र्या हेच दोस्त आहेत आपले. आपल्याला कोणी दोस्त बी नाही राहिला. एका शेतकऱ्याची व्यथा समजाय प्रातिनिधिक स्वरूपात घ्या, कोणी मनाला लावून घेऊ नका. तर मी मनाला विचार करीत असताना माझ्या म्हणणे सोयाबीन सोयाबीन सर 31 भिजून 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 हे गेले पोकलाय आपल्यावर. असं कुठं पाऊस पडत असतंय का? असं कुठं पाऊस बघितला का तुम्ही? टाटा बघितला? मला वाटत नाही कोणी बघितला. मला 52 वर्ष वय, मला 4 वर्षापासून कळतंय मी काय असला पाऊस बघितला नाही. 14 एप्रिलला पाऊस पडला. 14 एप्रिलला पाऊस पडलाय आणि मी 14 एप्रिलला टमाट्याला मल्चिंग करतो. जेच वारं सुरू झालं 14 एप्रिलला, 1.5 महिना नुसतं वारच चाललं. मी रोज मल्चिंग बसवायचं आणि वारं रोजच मल्चिंग उचकायचं. असे कष्ट खासून 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 14 एप्रिलला जे पाऊस सुरू झाला सर, आता दिवाळी झाल्या. 6 महिने पाऊस पडला, 6 महिने. म्हणजे सरकार तर मागं लागलेच आपल्या हक्कातून ही जात कशी नष्ट करायची. कोणताही सरकारी द्या शेतकऱ्याला, ह्या भारतातल्या शेतकऱ्याला, भारतातल्या जगातल्या 193 देशामधल्या शेतकऱ्याला तिथल्या व्यवस्थेने संपविण्याचं ठरविलंय. शेतकरी संपवायचे आणि ही शेती संपवायची, हेच धोरण सरकारचं. 1995ला 4,000 रुपये तोळा सोनं होतं. 1995ला 4,000 रुपये क्विंटल कापूस होता. 17 रुपये लिटर पेट्रोल होत्या. 50 रुपये बायला हजेरी होती, गणाला हजेरी होती, बायला 25 रुपये हजेरी होती. त्या बायलाकडे टिप्प नाही. फकडे उगाच बोलत नाही बरं का, घरी गणित येत नाही पैसे, अजून पाहत नाही पैसे. सर मी 1995ला मोटरसायकल घेत होती, हिरो होंडा स्प्लेंडर, तालुक्यात ह्याच मुलाकडे मोटरसायकल, कारण तो मोटरसायकल घ्यायची मग हे ऐकत होती. 1995ला बरं होतं, जरा मग बरं होतं, चांगलं. 1995 पासून जे हा कारभार बिघडला नव्हता, 2025 30 वर्ष झाले सर, 30 वर्ष. म्हणून द्राक्षाचा भाव कुठे नाही, कुठे नाही. 6,000 5,000. हॅलो, कोल्हापूरची वाईन बंद करा. तात्या ट्रॅक्टर तिकडून भरून चाललं, चला चल. काट्यावरून वाईन भरून चाललं. ठीक आहे, करूयात 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 करूयात. सूचना दिली आहे. तर मला कापूस कुठे आहे, ऊस कुठे आहे? म्हणून आपण असा विचार केला पाहिजे, बाकीचे भाव 100 पटीने वाढले आणि आपला भाव काय वाढत नाही. म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनी विचार करावा. आपल्या मित्राला, आपल्या भावाला, आपल्या दोस्ताला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी करून घ्यायचंय. म्हणून सर्वांनी आपल्याला आंदोलन करायचंय, शांततेत आंदोलन करायचंय. आपले नेतेगण मंडळ या ठिकाणी आले. आपण आता मी तुम्हाला शास्त्र मांडवलं शेतीचं. मागं कुछ कुठे चांदी गेले, तांबा गेला, त्याची गाय गेली, म्हैस गेले, बैल गेले आणि गडी बी गेले आणि मी एकटाच राहिले. तुमच्या करण्या पण या शेतकऱ्याच्या कोणाला शिकवा सर. हे बघा 35 टमाटर शिवसाळ्याच्या मार्केटमध्ये नेलं गुरुवारी, गेलेले गुरुवारी. लढायचं कसं मी सांगतो तुम्हाला. 35 कॅरेट टमाटर शिरसाळ्याच्या मार्केटमध्ये नेलं. तिथल्या बागवानाने एकी केली आणि तिवाल्याने एकी केली. म्हणले बाबा बघा 400 टमाटर कोण म्हणलं नाही,
बोले कोई बात नहीं, वापस लेके जाऊंगा। बोले क्या करेंगे? बोले उकांडे पे डालूंगा, मैं तो जहन्नुम में लेके जाऊंगा, तुमको लेने का कहने 600 है। और बोले क्या रे, त्याला कालचा व्हिडिओ दाखवला, लाखांची 1000 रुपये, 600। अरे आपको तो बहुत मालूम है, और सब दुनिया की खबर रखता हूँ। अगर सिलसिले में तूने नहीं लिया, लातूर लेके जाएगा, वहां लातूर में किसी ने नहीं लेके जाया, मैं नहीं लेके लिया तो मैं हैदराबाद जाऊंगा, मगर तेरे को कम दाम में माल नहीं बेचूंगा। 24 पहिले उचल 3,000 आणि शेवट तुमच्या प्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागतील। सर तुम्हाला माहित असू द्या, सगळ्याला ह्यांना माहित असू द्या, हे कारखाना त्या भगवान जोगदांना आणि हे सगळ्या सहकार्याने आम्ही केलेलं पाप आहे। पडायचे मालक आले देशमुख, तुमच्या भागात आले म्हणजे ह्या भागात कोण कोण काम करताय? कारखानदारीत म्हणजे मी काम केलेले, मी कारखान्यात काम केले, मी नर्सेला नर्सी साहेब घरी 5-5 एकर ऊस राहायचं, चौघाचं ऊस जाऊ म्हणून आमच्या माग आहे ऊसातलं त्या मग नर्सेला सगळ्याचं बघितलं, माझ्या सगळ्याची राख लागली। आता हे परत माणूस आलाय, तरुण वर्ग आहे, अभिजित उत्तमराव देशमुख दादांना केला आणि परत त्याला मालक नाही। ह्या मालकाला या आताच्या कारखान्याला काय म्हणतात माहित नाही, पण असू द्या। सर मी इथं बोर आहे, इथे हिरे बघा, इथे कोणी जर साईडवरली माणसं असले, छोटासा रिझर्व आहे टँकर नारा आपल्या हाताला घातलं। तुम्हाला हिस्ट्री सांगतो, तळातून हिस्ट्री सांगा। मग म्हणजे आता कारखाने गावा झालाय, सामान्याचा अनुभव तुम्हाला सांगितला, डिव्हिडंडचं आंदोलन केलं। एक अनुभव तुम्हाला त्या कारखान्याचा सांगतो, कारण पहिल्या वर्षी सांगावं लागेल, पुन्हा दुसऱ्या वर्षी सांगावं लागेल। मग आम्ही आंदोलन केलं, गावातले मंडळीत बघायचं, राईस मंडळी अजून बी त्या आंदोलनातले आमचे चुलत भाऊ येतो। तर सर तुम्हाला सांगतो, मला म्हणले भगवान दादा जोगदे तू आंदोलन मागे घेतोस का नाही? मी मला नाही घेणार। मग मी संघटनेत होतो, शेतकरी संघटना। मग आमचे नेते गोविंद जोशी आले, शेलूचे, ते म्हणजे असं असतं भगवान, चाबी दिली की आंदोलन चालू, चाबी संपली की आंदोलन बंद। म्हणजे ही संघटना आपल्याला मान्य नाही, त्याचा बिला काढा, त्याच्या हातात द्या। डिव्हिडंड मिनिस्टर भगवान जोगदंड आंदोलन करणार म्हणला, तर मग मी पोचताना बसलो तर मुंडे साहेबांनी फोन केला, मला रक्तशर कोणी माहिती दिली, मुंडे साहेबाचा फोन आहे, घे वागा घे। मी म्हणलं मुंडे साहेब मला माहित नाही कोण आहे, मी मुंडे साहेबाचा फोन घेत नाही, गावातले माणसं विचारायला। मग मुंडे साहेबाचा देखील फोन घेतला, गुडघ्यात का लावला सर, समाजला 12% डिव्हिडंड द्यायला लावला, दुसऱ्या वर्षी पण काय सुरू केलं त्यांनी, ज्यांनी आंदोलन केलं त्याचा उत्साह आणायचा ना। इथं लोक काय करत माहिती का सर, इथं जर आपला चेहरा दिसला, आपल्या पाठवाला 100 वर्ष आहे, आपण कळायला कारखानदारा सगळं दुश्मन घेते, असं काय मानसिकतेचं लोक आणखीन डागवा पडलेले, त्याला आणखीन द्या नाही। आणि कर्सिंग कॅपॅसिटी वाढली, फार्मॅच्युअर आले, किती कारखाने, किती क्षेत्र आहे, माणसाला ह्या भागामध्ये एक टिप्रोली राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, एक टिप्रोली गेली एका एप्रिलला ह्या भागात राहणार, पुन्हा ऊस करणार नाही, या भीतीला कोणी थांबू नका मित्रांनो। पुन्हा नंतर या कारखान्याचं उद्घाटन झालं, या कारखान्याचं उद्घाटन 1 लाखाची पावती मी स्वतः फाडली, थोडं थांबून 1 लाखाची स्वतः पावती फाडली आणि गावाच्या 16 लाखाच्या फायदा आणि या गावातून माझ्या नरवाडी गावातून 50 लाख रुपयाचे शेअर्स देण्याचं भगवान जोगदंड केलं। पण ह्या मालकाची काही जादू चालली, त्यांनी काय केलं, याच्या पहिल्या मालकाचं काय चुकलं, तर काय चुकलं तुम्हाला सांगतो, अभिजित दादा देशमुख परळीकर यांनी काय चुकलं, त्यांनी काय केलं विचारच केला, गावात घरं किती दिन, दळणं किती, गिरणी केवढी टाका। आम्ही म्हणलो त्याला 1000 टन प्लॅन टाका। आपल्या भागात 5 कारखाने मोठे आहेत, इकडे वैद्यनाथ आहे, इकडे गोटोय आहे, इकडे नरसी आहे, इकडे गोट्याचा प्रस्ताव आहे, आपण 1000 मेट्रिक टन कारखाने टाकू। ते म्हणले ना भगवान एकदाच होत असते, मला हळूहळू वाढवावं लागतंय,
पण आता ते तरुण पोरगा रक्का असं सहसा मारला ते BMW गाडी आपलं असं आपलं तसं कमराला लगेच रिव्हॉल्वर काय असं असं करतच यायचा बाबा इथं काय आम्ही बी बोलत त्याला मला पातळ जोरात दिसायला येतं काय पैशाला 10,000 रुपये टन भाव येण्यासारखं पट आमची बी मागं झेंडली पाहुण्या रावल्याचे पैसे आले ह्याच्या कशात घातले हे ना 2,500 कारखाना केला म्हणजे आता संघच पूजन करायचं आहे. अहो आधी उसत नाही म्हणलं दादा साहेब पूजनचा कशाला विषय करता आधी नफाच नाही आपल्याला नाही म्हणलं आपल्याला डिस्टलरी करायची मग मी सांगून दमलो थकलो त्याला म्हणलं तुम्ही चुकायला आणि त्याचे काहीतरी संचालक आले 2-3 सिनियर माणसं होतो त्यांनी सुद्धा समजून सांगितलं म्हणले कारखाने भरपूर आहे ऊसाची काही गॅरंटी नाही मोठा प्लॅन्ट नको त्याला सगळ्यालाच घर लागतात त्यांचं म्हणजे वास्तवावर त्यांनी कामच केलं म्हणजे आपल्यासारखे किती एकर ऊस नाही म्हणजे पावणारा भेटलाय वाघ आता 50 एकर ऊस आहे पण त्याला हाय का खेळ हाय का पाय नाही नुसतं क्षेत्र वाढवायचं अशी अवस्था एका माणसात झाली पण एका माणसाच्या अवस्थेमुळं हजारो शेतकऱ्याचे लाखो रुपये तसेच आहेत त्याचा कोणी विषयच काढले नाही पहिल्या शेवटचं काय कुणी विचारलंय का एका नाही विचारलं मी विचारलं म्हणजे आता तुमचा कारखाना पंजाब नॅशनल बँक तुमचा कारखाना लिक्विडेशन मध्ये काढायले आणि तुमच्याच पाहुणे घ्यायले आमच्या पैशाची काय सोय कोणाला विचारलं पहिल्या मालकाला विचारलं मग हे दुसरं मालक मूर्खच निघाला पहिल्या मालकाने इकडे काय दिवा लावलाय कोणाकोणाचे पैसे गोळा केले सर काय करत नाही एखाद्या पोराला राख लावलं एखाद्या पोराला राख लावली पोरगा गायबा निघाला माझ्यासारखं कोण पण निघालं तिथे निघालं मग त्याचं देणं सारायचं असते त्या पोराचं मग कोणाला तरी कारखाना विकायचा असतो आणि घेणाऱ्याने काय करायचं असतंय की बाबा आपण हे कारखाना विकत घ्यायला या ठिकाणी या पहिल्या मेळाव्याने काय काय केलेलं आहे कोणाकोणाचे पैसे गोळा केलेले आपला कुठला विचार केला गेला नाही आणि यांना सांगण्याची अशी एक जात निर्माण झालेली आहे कारखान्यामध्ये जात म्हणतो त्याला जात मला वाटतं त्या माणसाची लेकरूच नाही तेव्हा मालकाला एवढं गुंगळा करते हे मालक आहेत हायफाय ह्याच्यासाठी म्हणतो की आता एकदा कारखाना आले त्याने मला मालक बहुतेक नाही काय 20-25 कारखान्यात मग यांचा कारभार असा निजामासारखा झाला इधर क्या चलेगा ये सूबेदार उधर का चलेगा वो सूबेदार कितना गन्ना आया कितनी शक्कर निकले कितना पाक निकला ये उनको कुछ मालूम नहीं है ये लोग जो यहाँ काम कर रहे हैं यहाँ के एमडी है यहाँ के वाइस चेयरमैन है यहाँ के जो पीआरओ है यहाँ का जो खाद्य प्रबंधक है कैसे काटा मारने का है कैसे शक्कर बेचने का है मालिक का भी पता नहीं और किसानों को भी पता नहीं सब महाराष्ट्र क्षेत्र अंदर है म्हणून त्या बाजूने यांचा निषेधच करा प्रचंडमध्ये पण मला भ्रष्टाचार कारखान्यामध्ये होता माणसाला दाखवलं जात नाही त्या भगवान दत्तांचा ऊस हे गोष्टी कारखान्यात जातो भगवान दत्तांचा ऊस त्यांना घेतला जाते भगवान दत्तांचा ऊस पकडला जाते भगवान दत्तांचा ऊस सोडला जाते इथं भगवान दत्तांच्या ऊसाला इथं ऊसाला 700 रुपये ऐसा कसे होते तर या ठिकाणी रिकव्हरी चोरल्या जातात रिकव्हरी चोरल्या आपल्याला कशावरच नाही मग आम्ही सर्व मग कसे त्यांना लहान पोरगा अभिमान वाटतो त्या माणसासमोर आम्ही सर्व मग कशाने पुंगी बजावून म्हणून केले तो पुंग्या वाजल्यावर सापा खवडे पुंगी वाजल्यावर काय होते पुंगी झाल्यावर मागे निघते मग यांनी पुंग्या वाजवल्या 2-3 सापाचे पिले आले आणि म्हणले रामेश्वर भाऊ पांढरे कृष्ण बाळा चोरते ऋषी बाळा चोरते अर्जुन बाळा चोरते हे म्हणले आमची व्यापार पीठ यांनी काय दाखवलं सर व्यापार पीठ मग हे म्हणले बाबा असं कुठं असतंय का तुम्ही तर 2700 देतो म्हणले 2500 द्याला पण यांच्या मागे ह्या लेखनाच्या मागे सर तुमच्या आमची सर्वांची संघटनेची ताकद नसल्यामुळे
त्यांना वापस घेऊन अपमान करून वापस पाठवले. पुन्हा हे मला कळलं. म्हणून तुम्ही मग तुम्ही लढायला गेले. अभ्यास माणसं तुम्ही मागे ठेवले. काय त्यांचा तितका अभ्यास नाही. या आता विशीच्या घरातले देखील आपण गावांच्या घरातले 100 भाग अनुभव कमी आहे तुमचा. यंत्रणा मोठी तुमची. तुम्ही आंदोलन चांगलं करायला धानेच धराले, विमा आणून द्यायले, सगळे काम तुम्ही करायले. पण तुम्ही काय काढलेत घरातले आमच्या सरकारने तुम्ही तुमचाच फोन लावत असता मला एकच फोन. त्याला सांगितलं असतं की तुमची अपार्टमेंट किती बसते. असं कुठं असतं का? कारखाना 10 कोण ह्याच्यात कारखाना 8 कोण. मग आम्ही काय तुमच्या उसाला काय बाकीचे शेतकरी काय तुमच्या उसाला काय रे बिस्लरीचं पाणी घाललं काय? आणि तुमच्या उसाला आम्ही गोदावरीचं पाणी घालावं. तुम्ही कसं सांगता? आणि इथं अजिबात रिस्पेक्ट नाही. भगवान त्यांचं आयुष्य काय आम्ही या वर्षातल्या आंदोलन असल्या वैद्यकीय आंदोलन केले. गोपनाथ मुंडे साहेबांच्या घरावर याला भगवान चौकांना तिथं त्यांनी आपला सन्मान मांडला. मुंडे साहेब काय म्हणले, हे भगवान चौकान चलबाशीदार साक्षीदारच माणसं त्यांनी आमचा सन्मान केला. पाणी घे, चहा घे, काय अर्थ ना तुझे घेता विचारलंच काय कुणी ते चाललं नाही. मग सर्वांनी निर्णय घेतला याचं गेट तोडून लागले. इथं सन्मान नाही, तुम्हाला इज्जत बी नाही. जिथं सन्मान नाही, जिथं इज्जत नाही, तिथं तुम्ही चांगल्या वागण्याची कसं काय अपेक्षा करू शकता? ते बघा, लांबच चाललेलं भाषण थोडं आटोक्यात घेतो. थोडी काहीतरी व्यवस्था दिसायला व्हायचे. तर मित्रांनो, सर आले आज खूप आनंद झालाय. आणि बरेच जुने सहकारी कधी सर एक आनंद झालाय. सर भाव काय बी मिळू द्या. जुन्या सहकार्याच्या पाहुण्या राहण्याच्या भेटी व्हायला तर एक मोठा आनंद व्हायलाय. आंदोलन सर आपण सर्व मिळून करू. आंदोलन ओपन करू. आंदोलन असं करू सर आम्ही 50 जणी तर फकडे बघा, फकडे लागले त्याच्या मायला 50 इंचातून काय जात नाही बघा. आम्ही सगळे जाऊ द्या. गणित काय दे. तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना, तुम्ही याच्या आंदोलन करण्याच्या पाठीमागे जर राहिलं ना, पश्चिम महाराष्ट्रासारख्या करू आपण. पश्चिम महाराष्ट्रासारख्या ह्यांच्या टिंबावर लाच घालून पैसे काढण्याची तुम्हाला करावं लागलं. मला सांगितलं त्यावेळेस गोपनाथ मुंडे सांगितले निसर्गाकडे सांगून खोडून टाकले असतात. गाव बाई सगळ्यात म्हणून होता बाळासाहेब सगळे भाव. तर मला म्हणले आणि बस मुली मुली घेतली मला. अशोक सामंत म्हणले साधारण बाबा चौकांना बोलवपर्यंत ते कोण आहे का गेलं दिल्यावाला. मग साहेब म्हणले साहेब म्हणले तुम्हाला भाव विचारलास मला हे विचारला. तुम्ही भाव काय दिला सांगा म्हणलं शेतकऱ्याला. मला असंच कोणतरी इच्छा होता. मी ओळख रामेश्वर सांगतो कापड रामेश्वर बापड गेले. तुम्हाला काय माहिती एवढं मोठा माणूस उपमुख्यमंत्री बोला साहेब तुम्ही मला खोडून टाकताय. मला काय देताय तुम्ही मला खोडून टाकताय. तुम्ही नाही जणांना खोडला नाही. तुम्हाला तू कोणतरी खोडल्याशिवाय कशी पळा शेतकरी बापाला पाहिजे. शेतकरी बापाला व्हायचा, श्रीखांच्या बापाला शेतकऱ्याला घ्यायचा, शेतकऱ्यासाठी संघर्ष करायचा. आणि एडस होऊन टीबी होऊन कॅन्सर होऊन कितीतरी म्हणाले आपल्यासारख्याला मारलं. इथं शेतकरी म्हणते भगवान गोपनाथला चळवळीतला जयंत पाटलांनी सांगितलं मी तर समजायचा जरांगे पाटलांनी तरी आताच पुसलाय 2-3 वर्षाखाली. मी तर 20 वर्षाखाली कोणा सांगितलंय आलं तर तू हा नाही तर ह्या शेतकऱ्याचा माझी वाट बघायची नसतात. मला कोणा सांगितलं काय माझी वाट बघायची ना. हे सांगा लेकराला तुमच्या कोणाला भ्यायचं सांगू नका. हे शिकवावं लागेल तुम्हाला. तुला नवी सवास नाही तसं लेकराला शिकवा. परिवेशवादीचा भाग माहित असा आपल्याला चॅलेंज नाही. शेतकरी सर
माल तयार करणार हा वागायला केले फक्त आम्हाला बाजार नाही म्हणून आमची गरिबी आहे. आणि आता नुसतं भारत हे आपलं कार्यक्षेत्र राहिलं नाही. जगातल्या 192 देशामध्ये आपण काम करू शकतो. आता सरळसारखे माणसं आपल्या पाठीमागे खंबीर आहेत. नुसतं उसाच्याच उत्पन्न नाही घेऊ शकत. सगळ्यात ऊस लावायचा आणि पुण्यात सांगा चिंता करायची महाऊस जाईल का नाही, महाऊस जाईल का नाही, हे साहेब भेटला ते साहेब भेटला. सगळा ऊस लावायचा नाही, फक्त 25% ऊस लावायचा. भूका लागल्या का? मला भूक लागली. मी जेवलो का तुमच्याकडे? मी तुमच्या सगळं जागा सांगते. मी कधी जेवणार नाही तुमच्या आधी, झोपणार बी नाही तुमच्या आधी. मला लय नाद हा तर काय करायचं थोडस मी काय केले थोडे प्रयोग केले. वाटल्यास काय करा मी जरा काय केलं जरा वेगळे केले टमाटर माझ्या पाहिजे जरा नाही शेतात मुळे जरा बरं चाललं मग बरं चाललंय. दर महिन्याला 1 एकर टमाटर दर महिन्याला 1 एकर टमाटर लावतोय. दररोज 4 दिवसाला तोडा असते. कारण टमाटे एकूण चालू टमाटे पिकले इकडे इकडे आंदोलन चालणार. पण आता काय इकडे जा काय इकडे जा काय रात्रभर इथं जागवान सकाळी टमाटे घेऊन नागपूरला गेलो म्हणून काय आलं नाही माफ करा. खरं सांगतो कुठे गेलो मी काय बिमार नव्हतो काय काय काल टमाट्याचा तुवाडा केला ड्रायव्हर नाही गाडी असतो गाडी आणली आपण ड्रायव्हर मीच कॅरेज बाहेर आणतो मीच फवारतोय मीच खात सोडतोय आणि आपणच केलं पुण्याच्या भावाशी शेती करू नका. मला इस्टिटीचा भाव नाही मला इस्टिटीचा भाव उचलत नाही त्याला जुगाड केले. इतकं स्टुडिओ बनवून घेतलं 2-3 स्टुडिओ बनवून घेतले प्रत्येक शेंगेत मध्ये 1 स्टुडिओ. हो ना काय खायचा मला शिकायचा